सनात सनातनतम कपिल कपिरप्रिया स्वस्ति न स्वस्ति गृह स्वस्ति स्वस्ति भुक स्वस्ति दक्षिणा. श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 109 आणि नाम आहे 896. सनात. सनात म्हणजे अनंत काळ रूप, अशाश्वत, निरंतर, स्वयंभू, शंभुरादित्य, पुष्कराक्ष, महासना, अनादि निधनो धाता विधाता धातुरुत्तमा. विष्णू सहस्रनाम 18. स्वतःच उत्पन्न झालेला, भक्तांसाठी सुखाची उत्पत्ती करणारा 12 आदित्यांपैकी विष्णू नामक आदित्य. कमल नेत्र, वेदरूप, अत्यंत गंभीर आवाज असणारा, जन्म मरणरहित, विश्वाचे धारण करणारा, कर्मफलाचा रचनाकार, सर्व प्रपंच धारण करणारा, सर्वश्रेष्ठ असा सनात उपमा, उपमेय, उपमान, कार्य, कारण, करता, साधन, साधना, साध्यकाम, काळ, वेग, आद्य, अनादि, अनंत अशा त्रिपुटीही वर्णन करण्यास असफल होतात. अशा सनात श्री विष्णूंचे त्यांच्या सहस्रनामाने निरंतर स्मरण ठेवू. 897. सनातन तमः. सनातन ब्रह्मादिकांच्याहून सनातन, पुराण पुरुष, आद्य, अनादि, शाश्वत, निरंतर, अबाधित, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. भागवत महात्म्य मंगलाचरण. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि विनाश ज्यांच्यामुळे होतो, तसेच आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक असे तीनही ताप जे नाहीसे करतात, त्या सच्चिदानंद स्वरूप भगवान श्रीकृष्णाची आम्ही स्तुती करतो. जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरत चार्थश्वभिज्ञेश्वराट तेने ब्रह्महृदाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूर्ययः. भागवत 1:1:1 मंगलाचरण. या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे विश्व त्याच्याच आधारावर चालते आणि त्याच्यातच नाहीसे होते. सर्व पदार्थातील त्याच्या अस्तित्वावरून तो विश्वाचे उपादान कारण आहे हे सिद्ध होते. तसेच या सर्वांहून तो वेगळा असल्यामुळे तोच निमित्त कारण आहे याचा निश्चय होतो. तो सर्व काही जाणणारा व स्वयंप्रकाश आहे. त्यानेच ज्ञानी ऋषींनाही अनाकलनीय वेद सृष्टी निर्मात्या विधात्याला केवळ संकल्पाने दिले. त्याने सत्वगुण रूप तेज, रजोगुणमय जल आणि तमगुणात्मक पृथ्वी स्वतःपासूनच निर्माण केली असे तैत्तरीय श्रुती सांगते. परम ब्रह्म, परम धाम, पवित्रम परमं भवान, पुरुषं शाश्वतं दिव्यम आदि देवमजं विभुम. आउस्त्वाम ऋषे सर्वे देवर्षि नारदस्तथा असितो देवलो व्यासो स्वयं चैव ब्रवीषिमे. गीता 10, 12 आणि 13. परम ब्रह्म, परमधाम, महान, पवित्र आपणच आहात. दिव्य, शाश्वत, पुरुष, आदिदेव, अजन्मा, सर्व व्यापक आहात. आपणास सर्व देव, ऋषी, नारद असे देवल आणि व्यास म्हणतात आणि स्वतः आपणही मला हेच सांगत आहात. अशा सनातनतम श्री विष्णूंना जाणून घेऊ. 898. कपिल पिंगट, वडवा रूप. सिद्धानाम कपिलो मुनी. गीता 10:26. सिद्ध लोकात कपिल मुनी मी आहे. कपिल मुनी ही माझी विभूती आहे. वेदाहं माध्यम पुरुष अवतीर्णम सोमायया भूतानाम शेवधिम देहम बिभ्राणम कपिलम मुने. भागवत 3:24, 16 ते 19. हे मुने, सर्व प्राण्यांचे निधान असणारे आदि पुरुष श्री नारायण आपल्या योगमयाने कपिलाच्या रूपाने अवतीर्ण झाले आहेत हे मी ओळखले आहे. सोनेरी केस, कमलासारखे विशाल नेत्र आणि कमलांकित चरण कमल असणाऱ्या बालकाच्या रूपात कैठभासुराला मारणाऱ्या साक्षात श्रीहरीनेच ज्ञानविज्ञानाच्या द्वारे कामवासना मूलतः उखडून टाकण्यासाठी तुझ्या ठिकाणी जन्म घेतला आहे. हे अविद्याजनित मोहाच्या ग्रंथींना तोडून पृथ्वीवर विहार करतील. हे सिद्धगणांचे स्वामी आणि सांख्याचारानेही पूजनीय होतील. हे कपिला नावाने प्रसिद्ध होतील आणि लोकांमध्ये तुमची कीर्ती पसरवतील. आत्मज्ञानाचा सूक्ष्म मार्ग बऱ्याच काळापासून लुप्त झाला आहे. त्याला पुन्हा प्रवर्तित करण्यासाठीच हे शरीर धारण केले आहे.
लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुनींना आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आणि तत्वांचे विवेचन करण्यासाठी हा जन्म झाला आहे. अशा कपिला श्री विष्णूंच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू. 899 सूर्यरूप. कपिही रामदासी अग्रगण्यू कपिकुळा समंडणू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती भीमरूपी स्तोत्र 17. चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्योदयाच्या सुमारास केसरी व अंजनी यांना वायुदेवाच्या कृपेने एक पुत्र झाला. म्हणूनच त्याचे नाव मारुती ठेवले. मारुतीला भूक लागल्याने तो बाहेर पडला. त्या सुमाराला सूर्योदय होऊ लागला होता आणि क्षितिजावर उमटलेले लाल पुंद सूर्यबिंब पाहिले त्याने. त्याच्या बालबुद्धीला वाटले काय उत्कृष्ट फळ आहे हे खाण्यासाठी. म्हणून मारुतीने अचानक नुकत्याच उदयास येत असलेल्या सूर्याच्या रोखाने जोरदार झेप घेतली. आपल्या पुत्राची झेप पाहून वायुदेव आश्चर्यचकित झाले आणि सूर्याचे प्रखर किरण आपल्या पुत्राला झेपणार नाहीत म्हणून त्याला वाचवण्यासाठी तोही जोरदारपणे झेपावला. पण मारुतीला तो गाठू शकला नाही. त्याचा वेग प्रचंड होता. मारुती सूर्याजवळ पोचला, पण सूर्याला मारुतीच्या भावी कार्याची कल्पना असल्याने त्याने आपली प्रखरता सौम्य केली व मारुतीला त्रास होऊ दिला नाही. त्या दिवशी सूर्यग्रहण होते म्हणून राहू आक्रमण करीत असताना मारुतीने सूर्याच्या रथावर उडी मारून घेतली. तेव्हा घाबरून राहू इंद्राकडे गेला आणि मारुतीने रथात उडी घेतल्याचे इंद्राला सांगितले. रथात उडी घेतल्याचे इंद्राला सांगितले तेव्हा सूर्यास सन्निध मारुतीला पाहून तात्काळ इंद्राने वज्र सोडले व ते मारुतीच्या अनुवटीस लागले. म्हणून वायुदेवाने मारुतीला एका गुहेत लपून ठेवले. तेव्हा सर्वत्र हाहाकार माजला. वायुकोंडाने प्राणी मात्र गुदमरू लागले. सर्व देवता मारुतीकडे गेल्या व क्षमा मागितली. तेव्हा सूर्य म्हणाला, माझ्या तेजाचा 100वा भाग मी मारुतीला अर्पण करतो. शिवाय सर्व शास्त्रात पारंगत होऊन त्याची बरोबरी या पृथ्वी तलावर कोणीच करू शकणार नाही असा आशीर्वादही देतो. त्याप्रमाणे अनेक देवतांनी त्यांना अनेक सिद्धी प्राप्तीचे वरदान दिले. मारुतीने जन्मता सूर्यबिंबाकडे केलेले उड्डाण आणि कुंडलिनी शक्तीने जागृत होता ब्रह्मरंध्राकडे केलेले उड्डाण यावरून मारुतीची जन्मकथा म्हणजेच कुंडलिनीच्या जागृतीचे रूपक आहे हे लक्षात येईल. मूलाधारात 3.5 वेटोळे घालून बसलेली कुंडलिनी म्हणजे जगन्माता भवानी जगदंबा एकमेव आद्य चितशक्ती असून सद्गुरु कृपेने ही कुंडलिनी शक्ती ज्ञानशक्ती सर्पाच्या पिल्लाप्रमाणे जागृत होता सुषुम्नेतून म्हणजेच ज्ञाननाडीतून जणू उड्डाण करते आणि एकदम ब्रह्मरंध्राकडे धाव घेते. मारुतीची जन्मकथा म्हणजेच कुंडलिनी शक्तीच्या जागृतीचे उत्थान आहे असे मला वाटते आणि खरं म्हणजे हेच रामरक्षा रहस्य आहे. अशा श्री विष्णूंच्या कपिरूपाचे ध्यान करते. 900 अप्यय सर्व जगाचे लयस्थान अव्यक्त रस सिंधूनाम भूतानां निधनस्य च उदरी विदितं पुंसो हृदयं मनसपदम. भागवत 2:6-10. विराट पुरुषाच्या पोटात मूळ प्रकृती रसनामाचा धातू समुद्र समस्त प्राणी आणि त्यांचा मृत्यू यांचा समावेश आहे. त्याचे हृदय ही मनाची जन्मभूमी आहे. प्रभव प्रलय स्थानम निधानन बीजमव्यम. संपूर्ण संसार माझ्यापासून उत्पन्न होत असतो आणि माझ्यातच लीन होत असतो. म्हणूनच मी प्रभव आणि प्रलय आहे. अर्थात मी संसाराचे निमित्त कारण आहे आणि उपादान कारणही मीच आहे. महाप्रलय झाल्यावर प्रकृतीचा संपूर्ण संसार माझ्यात राहतो म्हणून मी संसाराचे स्थान आहे. संसाराची मग सर्गावस्था असो अप्रलयावस्था असो या सर्व अवस्थेत प्रकृती संसार जीव तसेच जे कधी पाहणे ऐकणे समजण्यात येते ते सर्वच सर्व माझ्यातच राहते म्हणून मी निधान आहे. तात्पर्य सांसारिक बीज तर वृक्षापासून उत्पन्न होत असते आणि वृक्षाला उत्पन्न करून नष्ट होत असते, परंतु हे दोन्ही दोष माझ्यात नाहीत. मी अनादी अर्थात उत्पन्न होणारा नव्हे आणि अनंत सृष्टी उत्पन्न करूनही जसाच्या तसाच राहतो म्हणून मी अव्यय बीज आहे. सांसारिक बीज तर उत्पन्न होऊन नष्ट होतात
परंतु भगवंत रूपी अविनाशी बीज आदी मध्य आणि अंती जसेच्या तसेच राहते. तोमादिदेव पुरुष पुराण स्वमस्य विश्वस्य परम निधानम वेत्तास वेद्यम च परंच धाम त्वया ततम विश्वमनंत रूपम. गीता 11:38. यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. गीता 15:6. असे अप्यय श्री विष्णू वंदनीय आहेत. 901. स्वस्तिद. भक्तांना परमानंद देणारा, शुभ कल्याणप्रद, शांती पुष्टी तुष्टी देणारा. अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरे वस्य मंतव्य सम्यक व्यवसितो हि सह. गीता 9:30. वाल्मिकी, अजामेळ, सदन कसाई इत्यादी पापी भगवंताचे भक्त बनले. भक्तोसी मे सखा चेती रहस्यम हेतदुत्तमम. गीता 4:3. ओम सर्वेषां मंगलम भूयोत् सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्. ओम शांती शांती शांती. गरुड पुराण 35:51. ओम स्वस्तिनो इंद्र वृद्धश्रव स्वस्तिनो पूषा विश्ववेदा स्वस्तिनस्ताक्षो अरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. जो सर्व चराचरांचे ऐकतो, जो सामर्थ्यशाली आहे, जो सर्वज्ञ आहे, जो अश्वाप्रमाणे चपळ आणि बृहस्पतीप्रमाणे ज्ञानी आहे, तो सर्वांचे कल्याण करो. अशा स्वस्तिद श्री विष्णूंची आराधना करूया. 902. स्वस्तिकृत. कल्याण करणारा, मंगलमय. मंगल भवन अमंगलहारी द्रवहु सुसरथ सजिर बिहारी. चौपाई. जो मंगल करणारा आहे आणि अमंगल दूर करतो असा दशरथ नंदन श्रीराम माझ्यावर कृपा करो. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. पसायदान 3, 5 आणि 7 माऊली. पसायदान. असा स्वस्तिकृत सर्वांसाठी सर्वांचा सर्वांप्रती योगक्षेमम वहाम्यम. गीता 9:22 आहे. अशा स्वस्तिकृत श्री विष्णूंना वंदन करते. 903. स्वस्ती. कल्याण स्वरूप. सु अधिक असते, ज्याचे स्वरूप कल्याणप्रद आहे. कल्याण करी राम राया देवराया. ओम स्वस्तिनो इंद्र वृद्धश्रवाः स्वस्तिन पूषा विश्ववेदाः स्वस्तिनस्ताक्षार्यो अरिष्टनेमिः स्वस्तिनो बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. महान कीर्तीचे इंद्र आमचे कल्याण करा. विश्वाचे ज्ञान स्वरूप पूषा देव आमचे कल्याण करा. अतुट शस्त्रधारी गरुडदेवा आमचे कल्याण करा. बृहस्पती आमचे मंगल करा, ज्याचे केवळ स्मरणच मंगलदायी आहे. अशा स्वस्ति श्री विष्णूंचे स्मरण करू. 904. स्वस्ति बुक. भक्तांच्या परमकल्याणांचे रक्षण करणारा. मामी पार्थ व्यपाश्य येपि स्यु पापयोनयः श्रियो वैशा सता शूद्रस तेपि यान्ति पराम गतीम. मनमना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु. गीता 32-34. माझा आश्रय होऊन स्त्रिया वैश्य शूद्र किंवा नीचकुलात जन्मलेले लोक देखील परमश्रेष्ठ गतीला जातात. तर मग पुण्यवान ब्राह्मण किंवा राजर्षी माझे भक्त असेल त्यांना सद्गती मिळेल हे काय सांगावे. याकरिता अनित्य व दुःखकारक अशा मृत्यूलोकी तू जन्म पावला आहेस, म्हणून माझेच भजन कर, माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझा पूजक हो,
व मला नमस्कार कर. याप्रमाणे मतपरायण होऊन आपला कर्मयोग चालविलास म्हणजे तू मलाच येऊन मिळशील, अशी ग्वाही स्वस्तिमुख श्री विष्णू अर्जुनाचे निमित्त करून आपल्याला सांगतात. त्यांना नमस्कार करते. 905 स्वस्ती दक्षिण. मंगल करण्यात दक्ष. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदं भक्त्युत्तपहृतमश्नामि प्रयतात्मनः. गीता 9:26. भक्तांनी श्रद्धेने एखादे पान, फूल, फळ दिले तरी मी प्रेमाने त्याचा स्वीकार करतो. ध्रुव, प्रल्हाद, गोपिका, गजेंद्र, रुक्मिणी, द्रौपदी, सुदामदेव, नरसिंह मेहता, दामाजी, कालिया अशा अनेकांच्या ऋणातच मी राहतो. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्रवाहो पांडुरंगा नकरा थोर, चराचर पार न्याहो चाहला उशिर, पांडुरंग पांडुरंग मना करा थोर. मी त्यांना जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्ती देतो, मोक्ष देतो. नरदेह हा नराचा नारायण होण्यासाठी दिला आहे. त्यांच्या हितासाठी मी त्यांना शिक्षा करतो. माता आपल्या बाळाच्या भल्यासाठी प्रसंगी कठोर होते व लगेच प्रेमाने जवळ घेते. तद्वत मी त्यांना माझे परमधाम देतो. अशा प्रकारे भागवत आणि विष्णूच्या सर्व पुराणांमध्ये, गीतेमध्ये हेच वर्णन भक्त आणि भगवंत, अर्जुन आणि कृष्ण अशा प्रकारे वर्णन केलेले आहे. अशा स्वस्ती दक्षिण श्री विष्णूंची भक्ती करून त्यांच्या कृपेला पात्र होऊया. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 109 आणि नामे 105 येथे संपन्न झाली. हरि ओम.